भ्रष्टाचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गेल्या 18 दिवसांपासून प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसलेत। वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे येत असून आता कोल्हापुरातूनही पाठिंबा देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीच्या वतीने बुधवारी नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करत परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला। तसेच 20 जुलैला दिल्लीमध्ये जंतर मंतरपासून संसद भवनावर निघणाऱ्या भव्य मोर्चालाही पाठिंबा देण्यात आलाय। नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले। या पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळेला इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आली। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा देश लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे घेऊन जात आहेत। पेपर फुटीच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतामध्ये आज जर बघितलं तर वेगळं एक वातावरण धर्मेंद्र प्रधान हे देशाचे शिक्षण मंत्री यांच्या विरोधामध्ये सुरू आहे। जंतर मंतरवर गेले अनेक दिवस तरुणांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचबरोबर या देशामध्ये चळवळीचे आधारस्तंभ असणारे चळवळ करणारे सोनम वांगचुक कॉम्रेड हे जवळजवळ गेली 16 ते 17 दिवस आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। पण हे सरकार कोणत्याही प्रकारची दखल द्यायला तयार नाही। आज देशातले जेवढे विरोधी पक्ष आहेत ते सर्व ह्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत अनेक खासदारांनी याला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। 20 जुलैला दिल्लीमध्ये जंतर मंतर पासून एक भव्य मोर्चा या संसद भवनावर निघणार आहे। सोनम वांगचुक यांच्या अमरण उपोषणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा इंडिया आघाडीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी जन आंदोलन केलेलं आहे। येत्या 20 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून याचवेळी जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। कोल्हापुरातील इंडिया आघाडीने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।